नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. मित्रांनो, नवरात्री उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि या नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवतेची ओटी भरतो. तर ही ओटी का भरतात, कशी भरतात आणि कधी भरावी हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी भरण्याची प्रथा अत्यंत महत्त्वाची आणि श्रद्धापूर्वक पाळली जाते. यामागे अनेक धार्मिक आणि भावनिक कारणे आहेत. कुलदेवीची ओटी भरण्यामागची काही कारणे. तर ही कुलदेवी कुटुंबाची, कुळाची रक्षणकर्ती मानली जाते. तिची ओटी भरून तिचे पूजन केल्यास ती संपूर्ण कुटुंबाचे वाईट शक्तींपासून रक्षण करते आणि त्यांना सुख, शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद देते, अशी श्रद्धा आहे. दुर्गा देवीचा सन्मान. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. कुलदेवीला दुर्गा देवीचेच एक रूप मानले जाते. देवीची ओटी भरणे म्हणजे मातृत्वाचा आणि स्त्री शक्तीचा आदर करणे. हिंदू धर्मात सुवासिनीची ओटी भरणे हे तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देण्यासारखे मानले जाते. मनोकामना पूर्ण होणे. तर मित्रांनो, श्रद्धेने आणि भक्तिभावाने देवीची ओटी भरल्यास प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. कुटुंबाच्या कल्याणासाठी, मुलाबाळांच्या सुखासाठी आणि संकटे दूर होण्यासाठी ही ओटी भरली जाते. धार्मिक मान्यतेनुसार ओटीमध्ये अर्पण केलेले वस्त्र, खण, नारळ या वस्तूंमध्ये देवीच्या सत्व लहरी म्हणजे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची आणि ती टिकवून ठेवण्याची क्षमता असते. यामुळे घरात चैतन्य निर्माण होते आणि आध्यात्मिक प्रगती होते. थोडक्यात सांगायचं म्हणजे कुलदेवतेची ओटी भरून कुटुंबाचे कल्याण व्हावे, त्यांचे रक्षण व्हावे आणि देवीचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहावा यासाठी प्रार्थना केली जाते. तर मित्रांनो, ही कुलदेवतेची ओटी कधी भरावी, कोणत्या दिवशी, कोणता शुभ दिवस आहे की ज्या दिवशी आपण कुलदेवतेची ओटी भरू शकतो. तर नवरात्रीमध्ये कुलदेवतेची ओटी भरण्यासाठी कोणताही एक निश्चित दिवस नाही, परंतु काही दिवस विशेष शुभ मानले जातात आणि त्या दिवशी ओटी भरण्याची परंपरा आहे. कुलदेवतेची ओटी कधी भरावी यासाठी असलेले मुख्य पर्याय म्हणजे एक, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण घटस्थापना करतो तो दिवस. अनेक कुटुंबांमध्ये घटस्थापनेच्या दिवशीच कुलदेवतेची ओटी भरली जाते. हा दिवस नवरात्रीचा आरंभ असल्याने या शुभ मुहूर्तावर देवीचे आवाहन करून ओटी भरण्याची पद्धत आहे. दुसरं म्हणजे अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी. नवरात्रीतील अष्टमी म्हणजे 8वा दिवस किंवा नवमी म्हणजे 9वा दिवस. हे दिवस देवीच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. अष्टमी, तर या दिवशी दुर्गा देवीची विशेष पूजा केली जाते आणि यज्ञ केले जातात. अनेक भक्त याच दिवशी देवीची ओटी भरतात. नवमी हा नवरात्रीचा अंतिम दिवस असल्याने या दिवशी ओटी भरून व्रताची समाप्ती केली जाते. किंवा सोयीनुसार कोणत्याही दिवशी. काही घरांमध्ये नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्या सोयीनुसार किंवा घरातील कुळाचाराच्या परंपरेनुसार कोणत्याही दिवशी ओटी भरली जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक कुटुंबाचा कुळाचार म्हणजे पारंपरिक विधी वेगळा असतो. त्यामुळे तुमच्या घरात कोणत्या दिवशी ओटी भरण्याची परंपरा आहे हे घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना विचारून तुम्ही निश्चित करा की कोणत्या दिवशी आपल्याला ओटी भरायची आहे आणि त्या दिवशी तुम्ही नक्कीच देवीची ओटी भरावी. तर ही देवीची ओटी कशी भरावी. तर मित्रांनो, देवीची म्हणजेच आपल्या कुलदेवतेची ओटी भरण्यासाठी एक विशिष्ट पद्धत आणि काही आवश्यक साहित्य असते. या विधीला ओटी भरणे म्हणतात आणि तो सौभाग्यवती महिलांनी म्हणजे ज्यांचा विवाह झालेला आहे त्या महिलांनी हे ओटी भरायची आहे. ओटी भरण्यासाठी योग्य पद्धत आणि आवश्यक साहित्य काय आहे ते बघूयात. तर ओटी भरण्यासाठी आवश्यक साहित्य म्हणजे साडी किंवा खण म्हणजे आपलं जे ब्लाऊज पीस असते ते, शक्य असल्यास लाल घ्या, पिवळा, हिरवा किंवा केशरी यासारख्या शुभ्र रंगाची साडी किंवा खण ब्लाऊज पीस वापरावा. नारळ म्हणजेच श्रीफळ, एक अखंड नारळ ज्याचे शेंडीचे टोक देवीच्या दिशेने असावे. मूठभर तांदूळ घ्यावेत. थोडी हळद आणि कुंकू, एक किंवा अधिक सुपारी,
1.25 रुपया किंवा आपल्या इच्छेनुसार दक्षिणा. काही लोक देवीला हळद कुंकवाचे प्रतीक म्हणून एक छोटा दागिना म्हणजेच मंगळसूत्र किंवा हळद कुंकवाचा करंडा अर्पण करतात. एक फळ, उदाहरणार्थ असं तुम्ही सफरचंद घेऊ शकता, केळे घेऊ शकता, चिकू, मोसंबी जे तुम्हाला अवेलेबल आहेत ते, खारीक, बदाम यासारखा पंचमेवा सुद्धा चालेल. तर ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आहे? प्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. देवीची नेहमीची पूजा म्हणजे हळद कुंकू वाहणे, उदबत्ती लावणे, दिवा लावणे करावे. नंतर देवी समोर एका तांबडात म्हणजे एका ताटामध्ये किंवा स्वच्छ पाटावर मूठभर तांदूळ ठेवावेत. या तांदळावर प्रथम साडी किंवा खण ठेवावा. साडी किंवा खणावर नारळ, हळद कुंकू, सुपारी, दक्षिणा आणि फळ किंवा पंचमेवा व्यवस्थित ठेवावेत. नारळाचे शेंडीचे टोक देवीकडे असावे. ओटीचे साहित्य दोन्ही हातांच्या ओंजळीत घेऊन एकाग्र चित्ताने कुलदेवीला नमस्कार करावा. हे कुलदेवी, आमच्या कुळाचे आणि कुटुंबाचे रक्षण कर. आमच्या सर्व मनोकामना पूर्ण कर आणि आम्हाला आरोग्य व सौभाग्याचे वरदान दे, अशी भक्तिपूर्वक प्रार्थना करावी. प्रार्थना झाल्यावर हे सर्व साहित्य देवीच्या चरणांवर किंवा देवीच्या मूर्तीच्या प्रतिमेच्या जवळ सन्मानाने ठेवावे. ओटी भरताना देवीला साष्टांग नमस्कार करणे आणि आपले सौभाग्य चिरंजीव राहावे यासाठी प्रार्थना करणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, ही झाली ओटी भरण्याची पद्धत. आता आपण जाणून घेऊया की हे देवीला अर्पण केलेल्या ओटीतील वस्तूंचे काय करायचे, त्यांचे नियोजन कसे करायचे. तर मित्रांनो, प्रसाद म्हणून वापर करू शकता तुम्ही साडी किंवा खण वस्त्र जे आहेत. जर तुम्ही देवीला साडी किंवा खण अर्पण केला असेल तर शक्य असल्यास तो प्रसाद म्हणून स्वतः वापरावा. हे देवीच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. सौभाग्यवती महिला तो कपडा शिवून स्वतःच्या वापरात आणू शकतात. जर वस्त्र वापरणे शक्य नसेल तर ते एखाद्या गरजू सुवासिनीला दान करू शकतात. दुसरं म्हणजे नारळ. हा नारळ प्रसाद म्हणून कुटुंबातील सदस्यांनी, विशेषतः ओटी भरणारी व्यक्ती आणि घरातील महिलांनी फोडून खावा. तोडलेला नारळ प्रसाद म्हणून इतर भक्तांना किंवा घरातील लोकांना वाटणे शुभ मानले जाते. नंतर जे आपण तांदूळ घेतले होते आणि हळद कुंकू घेतले होते त्याचं काय करायचं, तर हे तांदूळ घरातील धान्याच्या डब्यात किंवा स्वयंपाकातील तांदळात मिसळले जातात. यामुळे घरात धान्याची बरकत राहते असे मानले जाते. हळद कुंकू घरातील महिलांनी प्रसाद म्हणून लावावे किंवा ते सुद्धा पूजेच्या हळद कुंकवाच्या डब्बीत मिसळून ठेवावे. ओटीतील दक्षिणा मंदिरातील दानपेटीत टाकावी किंवा एखाद्या गरजूला तुम्ही ते दान करू शकतात. मूर्ती आणि किंवा कलशावरील वस्तू जे आपण नवरात्रीमध्ये जर तुम्ही घटस्थापना केली असेल किंवा कलश ठेवला असेल तर त्यावरील नारळ आणि ओटीचे सामान नवरात्रीच्या समाप्तीनंतर म्हणजेच दसरा विजयादशमी झाल्यावरच काढले जाते आणि त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, ओटीतील सर्व वस्तू पवित्र प्रसाद मानल्या जातात. त्यांचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. नारळ, फळे आणि पंचमेवा प्रसाद म्हणून तुम्ही सेवन करणे सर्वात शुभ मानले जाते. तर ही झाली ओटी कशी भरावी याबद्दल संपूर्ण माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.